पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या शिक्षक भरतीमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी प्रवर्गाच्या जागा मुद्दाम कमी करण्यात आल्याचा आरोप वंचिततर्फे करण्यात आला आहे। राज्यातील पोलीस भरतीमध्येही अनेक जिल्ह्यांमध्ये या प्रवर्गाच्या जागा शून्य दाखवून भरती करण्यात आल्याचा दावा वंचितने केला। या प्रश्नाचा ठामपणे पाठपुरावा करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीने घेतला आहे। पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीची जाहिरात तत्काळ मागे घ्यावी, पोलीस भरतीची चौकशी करावी आणि रोस्टर पद्धतीनं आरक्षण लागू करूनच भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे। मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीनं दिला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टलच्या मार्फत जी शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या आणि ओबीसीच्या जागा ज्या आहेत ते जाणीवपूर्वक कमी करण्यात आलेल्या आहेत। हाच प्रकार महाराष्ट्रात पोलीस भरतीच्या दरम्यान घडलेला आहे। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये सरकारने जाणीवपूर्वक अनुसूचित जाती जमाती ओबीसीच्या ज्या जागा होत्या त्या जागा शून्य दाखवून ती भरती केलेली आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या प्रश्नाला धसास लावण्याचा निर्णय राज्य कमिटीने घेतलेला आहे। या संदर्भात तातडीने निवेदन देऊन आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत की पवित्र पोर्टलवर जी जाहिरात आलेली आहे ती तातडीने मागे घेतली पाहिजे। त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये जी भरती झालेली आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। रोस्टर पद्धतीप्रमाणे हे आरक्षण जे आहे ते लागू झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने जी भरती झाली पाहिजे। ते होणार नसेल तर मग वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रभर याच्या विरोधातले आंदोलन करणार आहे।